सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव। मुलांना तुमचा टाइम झालाय, त्याआधी माझ्याकडे लक्ष द्या। जरा अभ्यासाकडे लक्ष द्या। 12वी आहे, तुम्हाला बोर्डाची तयारी करायची आहे। कोणीही गैरहजर राहायचं नाही, सगळ्यांनी दररोज यायचे। सर मी नाही ना 2 दिवस क्लासला। का आता काय सांगितलं मी? अजिबात सुट्टी घ्यायची नाही। काय झालं तुम्हाला यायला? सर आम्ही यावर्षी आमच्या घरी गणपती बसणार आहे, त्यामुळे मला 2 दिवस क्लास द्यायला जमणार नाही। हो, पण थोडं अभ्यासाकडे पण लक्ष दे। 2 महिन्यात पेपर आले। हो ऋतिकचं झालं, तुमचं सगळ्यांचं काय? पण सर आम्ही कोणीच गणपती नाही बसवत, फक्त या वर्षापासून 5 वर्ष ऋतिक ते गणपती बसवणार आहे व आम्ही सुद्धा सर्वजण त्याच्या घरी जाणार आहोत। त्याला मदत करायला कोणीच नाही, त्याची आई आणि ते दोघेच आहेत। हो, सर्वांनी जावा, गणेश उत्सव साजरा करा। चांगल्या मार्कनी 12वी पास व्हा। हो सर। हे ऐका ना, उद्या सगळ्यांनी माझ्या घरी 4 वाजता या, आपण डेकोरेशन वगैरे करू नाही का? आई काय होते? आज उशीर का झाला यायला? मी कामावरून आले, चहा ठेवला, मला वाटतं तू येशील 6 वाजता। 7 वाजले यायला। थांब मी चहा आणते। ऋतिक घे चहा। आई 2 मिनिटं थांब ग। आणि घे चहा। चहा काय ते इंस्टाग्रामचं येड लागले तुला, काय माहिती? घे चहा। आज कसं काय एवढा उशीर झाला? अगं आई, मी माझ्या मित्रमैत्रिणींना उद्या आपल्या घरी बोलवलंय गणेश उत्सव साजरा करायला। उद्या ते सगळेजण येणार आहे आपल्या घरी डेकोरेशन करायला। हो, बरं झालं तू त्यांना बोलवलं, तेवढेच तुला पण मदत होईल। हो, ते उद्या सर्वजण येणार आहेत। ठीक आहे ना? किती वाजता येणार? त्यांना सांगितलं मी 4 वाजता यायला। बरं, मला बी उद्या सुट्टीच आहे। काकू ऋतिक आहे का? हो बाळा, आहे ना, ये ना। ये ना ऋतिक। ऋतिक आई थांब ग 2 मिनिटं। अरे तुझ्या मित्र मैत्रिणी आले, तू कधी आली तुम्ही? बस ना। ते नाही आले, आपण डेकोरेशन करून घेऊ। थांब, त्यांना बसू तर दे, आताच आलेत ते। नको काकू, आम्ही आधी डेकोरेशन करतो। चला आता तयारी करा। ऋतिक, तुम्ही कसं ठरवलं यावर्षी गणपती बसवायचं? अरे मी गणपती बाप्पाकडे नवस केला होता आणि पप्पाला बोलले होते, माझा ऋतिक 18 वर्षाचा झाल्यावर मी पहिला गणपती त्याच्या हाताने माझ्या घरात बसवेल। काकू, पण त्याचे वडील? ऋतिक 5 वर्षाचा असताना त्याचे वडील आम्हाला सोडून गेलेले, पण मला माझ्या ऋतिकवर पूर्ण विश्वास आहे, तो शिकून खूप मोठा होईल। तसंही पप्पाचा आशीर्वाद आहेच। लागली ओढ
देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो. उद्या बाप्पा जाणार. का ग कशाला रडतीस? उद्या पप्पा जाणार ना. हो मग 7 दिवस कसे गेले कळालंच नाही. अगं वेडी, बाप्पा जाणार पण तसंही तो वर्षभर आपल्या सोबत आहेच ना. वेगवेगळ्या रूपात, मित्राच्या रूपात, मैत्रिणीच्या रूपात, तर कधी माझ्या आईच्या रूपात. बाप्पा माझ्या या मुलांना या वर्षी 12वी चांगल्या मार्काने पास होऊ दे.